तर हॅलो गाईज, पुन्हा स्वागत आहे तुमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहे टिटवाळ्याला फार्म हाऊसला. आमच्या भावाचा बड्डे आहे, तर आम्ही सेलिब्रेशन करणार तिकडे जाऊन. तुम्ही बघू शकतात आमच्यासोबत आहे आमचा भाऊ. चॅनलला सबस्क्राईब करा गाईज आणि शेअर करा. तर आता आमचे भाऊ येत आहेत. आम्हाला अजून खूप तिकडे जाऊन डेकोरेशन पण करायचं आहे. तिथं खूप एन्जॉय आहे गाईज. तर तुम्ही कीप करू नका गाईज आणि माझा ब्लॉग पूर्ण बघा. तुम्ही पण एन्जॉय करा आणि आम्ही खूप हसतो गाईज. तर आमचा ब्लॉग एवढा फनी असेल तर तुम्ही पण हसणार, आम्ही हसवणार. तर आमचं कामाचे हसवायचं. तर भेटूया तुम्हाला पुढे जाऊन. बाय बाय. ते गाईज आणि इथं आमचा गुगल मॅप चालू आहे. तर गाईज बघू शकता तुम्ही माझी हालत कशी झाली. एकदम फुल पाऊस होता आणि अजून कोणच नाही आलं. फार्म हाऊस एकदम भारी आहे, म्हणजे आम्हीच नाही बघितलं अजून. तर गाईज तुम्ही बघू शकतात आम्ही इथं फार्म हाऊसला आलेले. खूप पाऊस चालू होता, खूप म्हणजे खूप. आम्ही एवढा रात्रीचं जंगल बिंगल पार करून आम्ही इथपर्यंत आले गाईज. तुम्ही फार्म हाऊस बघू शकतात. आमचा भाऊ पण, आम्ही दोघंच आले, अजून कोण आलेले नाही. एकदम राहणारच नाही म्हणून आम्ही लगेच स्टार्ट करणार तर असं वाटते आताच पाण्यामध्ये जाऊ, मस्त उड्या बिड्या मारू, मस्त जम्प बिम मारू, तुम्हाला स्टन बिन दाखवू. भावाचा बड्डे आम्ही तर सेलिब्रेशन करणार आहे. अजून आमच्या भाऊचा पण ब्लॉग चालू आहे गाईज, तर त्याला पण तुम्ही सपोर्ट करा गाईज. मी खाली आय डी मेन्शन करणार आहे, तर त्याला पण सबस्क्राईब करा, लाईक करायचं आहे पण व्हिडिओला. तो पण ब्लॉग काढतो आपल्या इकडंच. तर आम्ही दोघं ब्लॉगर आहे गाईज, बघू शकता. सबस्क्राईब करा गाईज. चलो हां, तो भेटू तुम्हाला आमच्या भावाला. कसे वापस बोलतात. तर गाईज आम्ही इथं आलेलो आहे. आमचा रूम बघू शकता तुम्ही, मस्त रूम आहे इथं पण. आणि बाहेर मस्त बाल्कनी पण आहे. मस्त आम्ही दुसऱ्या फ्लोअरवर आहे अजून. तर लाईट बीट बघू शकतात. मस्त आपले पहिले जुने काळातले टी व्ही ओनिडा. मस्त भारी रूम पण आहे, सोफा बिपा. आमचा भाऊ इथं बाल्कनीत गेलेला आहे, बघू शकतात. मस्त दिसतोय गाईज फुल पण मस्त साफ करताय. तर आम्ही तर खूप एन्जॉय करणार आहे गाईज. आणि तर रात्रीची भाऊने मला एवढं घाबरवलं आहे काय बोलू. तर मला पहिले वाटलं हा वरती गेलेला आहे. मला पहिले वाटलं हा खालच्या कोणत्याही रूममध्ये गेला, पण हा वरती गेलेला. तर मला एवढं घाण डसकलं तर मला बोलतो फाटली नाही तुझी. आता एवढ्या रात्रीचं बंगल्यामध्ये मी वरती जाईल तर फाटेलच माझी. अरे हा भाई हा, ते आहेच. काय करणं, बघू शकते. वरती पण मस्त आहे, वरती पण जाऊ आपण, दाखवतो तुम्हाला. वरतून तर अजून मजा येईल. भाऊ बोलतो की मी इथून उडी टाकू शकतो त्या पुलामध्ये. भाऊ सांग बरं यांना, टाकशील का नाही? अरे तर काय तुम्ही बघू शकतात आम्ही तर फार्म हाऊस मस्त आलो. तुम्हाला फार्म हाऊस दाखवलं आणि फार्म हाऊस बघू शकते इथून पण बाहेरून. मस्त मोठं फार्म हाऊस आहे, मस्त एन्जॉय करतोय. तर मस्त एवढा मोठा स्विमिंग पूल आहे. तर स्विमिंग पूलमध्ये मस्त आम्ही उड्या टाकल्या आहेत. मस्त मोठं उड्या टाकल्या, मस्त मजा आली. वरती एवढा पाऊस चालू आहे काहीच, आणि या पावसामध्ये आम्ही उड्या टाकतोय. तर आम्हाला खूप भारी वाटतं इथं. मस्त उड्या बिड्या टाकल्यात, मस्त भिजलो आहे. फुल थंडी पण वाजते काय, एवढी थंडी वाजायला लागली आम्हाला. तरी आम्ही उड्या टाकतो. तुमच्यासाठी ब्लॉग चालू ठेवलं गाईज मी. तुम्ही बघू शकता. आता मी उड्या दाखवतो तुम्हाला. गाईज तुम्ही बघू शकतात आता आम्ही मस्त उड्या बिड्या टाकणार आहे. तसं तर आमच्या पहिले उड्या टाकून झालेल्या आहे. आपला भाऊ आणि मी मस्त उड्या टाकून आम्ही खूप एन्जॉय केला. भाऊने मला पहिले मला ढकललं काय, मला माहीत पण नव्हता फोन कसं आहे काय. ढकलून दिलं पण काय बात नाही, कारण की मला पोहता येत होतं म्हणून मी वाचलो, तुमच्यासाठी जिवंत राहिलो. आता बघा उड्या काय पुढे. पिसकला काय फायदा आहे ही गुढी. गाईज उडी बघू शकता तुम्ही. आपली उडी मस्त आलेली. तुम्हाला पोळं दाखव, उलटा पोळणार मी. हा हा हा, लाईट गेलेली गाईज. थांबा मी आलो. गाईज लाईट गेली इकडे आणि बघा आम्ही दोघंच आता पाण्यात. ते दोघं येतात आता खाली. गाईज बघू शकतात हे बघा, इथं दिसत मस्त नाही लाईटिंग तुम्हाला? गेलेली आहे. ओ गाईस, आता लाईटीमध्ये आम्ही पाण्यामध्ये आहे. आम्हाला भीती वाटते, तर कोणी भूताने आमच्या इथं पाय बी वडला तर आमचं काय होईल. गाईज बघू शकता आमचा भाऊ बी आलेला आहे. आमचे भाऊ बघा लगेच पाण्यात उडी मारल्या रेडी.
आल्या गाईच आल्या हो का, पाणी उडी मारायला रेडी. तर आमच्या भाऊचा पण केक आणलेला आहे, बघू शकतात आमच्या भाऊचा केक हो का, मस्त केक आणलेला आहे अमित. बघू शकतात गाईच आमचा एक आयफोन, 2 आयफोन, 3 आयफोन गाईच. इथं आमच्याकडे आयफोनची कमी नाही आहे. जली ना तेरी भी जली ना. पैसे ठेव. तर आता असं प्रकारे सगळं झालंय. टी शर्ट काढलं. ए छोटे अरे ए. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. बघू शकतात आमचा फॉर्ममध्ये खूप एन्जॉय झाले. आमचा भाऊ बघू शकता तुम्ही. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. कॅमेरा फिरवला. काय 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 विषय. आप हरवलं तुम्ही, आम्ही इथूनच सोडलं. आता काय फरक नाही पडत. तुला टाइमपास, तुला काय वाटायचं मला नाही कळत. आणि नव्हती तू इंस्टाला फेमस, बॉयफ्रेंड गोरा तुझा just like a shamus. Best friend, बोलायची त्याला तू आज तुझं बोल. रिलेशन है मर जाऊंगी, कुछ प्यार में कर जाऊंगी. इतना तेरा प्यार था मुझसे तो आज तेरा है बदला नजरिया. जोकरा जवारे की मूर्ति बननी चाहिए. गाईज तुम्ही बघू शकतात आमच्या भावाने सगळं आमचं अरेंजमेंट केलेलं आहे खाण्याचा. मस्त इथं खाणार आहेत. बाय तुझा बर्थडे आम्ही सगळ्यात पहिले स्टार्टिंगला आम्ही सांगितलं आमच्या भाऊचा बर्थडे. बस मस्त इथं आहे आदित्य कंस्ट्रक्शन. तांदळाच्या भाकरी आणि चिकनची कालवण, चिकनचं कालवण. जिथं विषय गंभीर हाय तिथं भाऊ आमचा खंबीर हाय. VIP गाणं, VIP माणसं न मान. ये बाबा साहेबांनी दिलंय बाबा साहेब.
आमचे 2 वेटर भेटलेले आहेत आम्हाला मस्त मस्त कामं करत आहे आमच्यासाठी गाईज. जर तुम्हाला कॅटरेसची ऑर्डर पाहिजे असेल त्या दोघांना आम्ही नंबर देतो, यांना कॉल करून तुम्ही बोलू शकतात. तुला काय आयटम काय वादबीज झाले काय असं काय आयटम होत हा तर काहीच तुम्ही बघू शकतात आमच्या भावाचा आता बर्थडे आम्ही सेलिब्रेशन करतोय, कारण आता आमचं सगळं झालेलं आहे. मस्त आम्ही फुल एन्जॉय केलेलं आहे गाईज, फुल आमचं सगळं झालेलं आहे. फक्त आता खाली जाऊन केक कापायचा आहे. मस्त खूप भारी मस्त आम्ही डेकोरेशन काय नाही केलं गाईज, पण इथं एवढा भारी स्पॉट आहे. त्या स्पॉटवर आम्ही सगळे आता आतमध्ये कापला असतं केक, पण आपल्या भावासाठी आम्ही स्पेशल फटाके आणलेत. तर फटाके पण फोडायचे गाईज तुम्ही बघू शकतात. तिकडं खाली ते त्या साईडला ते करत आहे. मस्त केक बिक कापूया, एन्जॉय करूया. तर दाखवतो तुम्हाला खाली जाऊन. A few moments later. आमच्या भाऊचा बर्थडे आहे. भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू तर आमच्या ब्लॉग मध्ये काहीतरी बोला. पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. हा इथे घे वन साइड घे त्याच्या महाग फुटले बाहेर फटाके जास्त पण मागे जास्त तो नहीं होता है. रुको जरा सबर करो. तो चलिए शुरू करते हैं. अरे बड्डे आहे भावाचा आणि चाललो सारा गावाचा. Yeah, boy. काही रात्री आम्ही खूप एन्जॉय केला. काही आम्ही रात्र किती वाजे 3 ते 4 वाजेपर्यंत जागे असेल. आम्ही सगळ्यात खूप सारा एन्जॉय केला, पण रात्री मला खूप कंटाळा आला ब्लॉग काढायला म्हणून सोड बोललं. पण अजून एन्जॉय बाकी आहे आमचा. आता सकाळ झाली, आता वापस आम्हाला स्विमिंग पूलमध्ये उड्या टाकायचे काहीच. आता खाली जातो, दाखवतो तुम्हाला. आता कपडे चेंज करतो, वापस खाली जातो, वापस उड्या टाकताना दाखवतो काहीच. तिथे तुम्हाला खाली गाईज तुम्ही बघू शकतात कसे आपले भाऊ लोक पाण्यावर उडी टाकतात. पाण्यामध्ये मस्त उडी टाकते. जाऊ आता आपण खाली. कपडे चेंज झालेत आपल्या भाऊने मस्त बॉडी बिडी दाखवायला घेतली. बघू शकतात भाऊ लाजायला लागलाय. बाई सकाळी उदास दिसतोय मला.
चल या लवकर. ही किती सावळी झुजली रुपयामध्ये भिजली ही अशी रूप तारका जणू चित्त चोर नायिका नवदेवी अलबेली मतवाली अभी मजा आएगा ना भिड़ो. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. गया साला. आता कळला का हसतोय. चटी टाकलाय. आतडी फिरतील लावड्या नाही सरळ पाठाला वाकडं होतं आलं. हे थांबले का रे गोली आधी 5 वाली येतच नाही पाण्यात. तुला तरी मी काय बोलणार नाही. ते बघ
बघ तुझा मान नाही हातावर ठेवत. तो काय तुझा पाहिजे? संडास घेईल. काय पाहिजे बघ. ही इज्जत फक्त हे बघ, असं असं उचलल आणि असं आम्ही चांगला होतो. ही इज्जत पण आहे. आम्ही तुला ही इज्जत येत नाही तुझ्या बोलण्याने बघ. कसं काय कळणार लावड्या चड्डी ओली झाली समजत नाही का तुला जेवायली ते अरे तुमच्या ते पैसे लागले का बस. अरे तुमच्या नाही रे. मैं इसका क्या करूं इसका क्या करूं मार भी नहीं सकता What? Bro, what are you talking about, man? झाला भाऊ भाऊ रागला. तर गाईस तुम्हाला माहितीच असेल तुमचा भाऊ पडलेला आहे, बोचा आपटलेला आहे, माझा सुजलेला आहे. पण काय करणार, तरी आमच्या गांडीला खायचं आम्ही तरी इथं पाणी नको नाही रे. बाजार पाणी उड्या कधी का वाचला रे तिकडे. नंतर तुला 20 रुपये देतो. 20 रुपयासाठी तुला वाच. तर गाईज आमचा इथं खूप एन्जॉय झालेला आहे. सकाळ सकाळी पण उठून मस्त पाण्यामध्ये उड्या बिड्या मारलेल्या आहेत. आमचा पॅकिंग बिकिंग चालू आहे. पॅकिंग झालं त्यानंतर आम्ही जाणार आहे घरी. पण आता जाता जाता जरा फोटोशूट पण करायचं, मस्त फोटो बिटो काढू. इकडं सगळं खाली गेला आता आम्ही पूल जाऊ जरा सगळे वरती गेलेले आहेत. आता बघू पॅकिंग बिकिंग पटापट. माझी पॅकिंग झाली, मी माझी पॅकिंग करून मोकळा पण झालो. आता फक्त यांना खाली जाऊन मस्त फोटो बिटो काढू. भेटू तुम्हाला जाताना. तर काहीच सकाळ सकाळी पोहेचा नाश्ता आलेला आहे. मस्त आम्ही आता पोहे खाणार आहेत. तर आता सगळ्यांची पॅकिंग झालेली आहे का, पॅकिंग झालेली आहे. आता घरी जायचं आहे, पण जरा पोहे खायचं आहे, जरा पेट पूजा मग काम तुझ्या. भेटूया तुम्हाला नंतर. तर काहीच आमचे पोहे बी खाऊन झालेले आहेत. आता रिओ पियाचं मन झालं तर आम्ही रिओ पितोय. आज माझ्या काही गाईज सकाळ सकाळी रिओ पितोय, ते पण थंड थंड. पहिले नाकातून शेंबूड गळायला लागलाय. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर मी माझा ब्लॉग इथेच एंड करत आहे गाईज. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा गाईज, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भाऊला. तर असा सपोर्ट राहू द्या गाईज. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर भेटूया तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये गाईज. तर बाय बाय.